गावाकडचा रात्रीचा स्वयंपाक ना थोडासा लवकरच बनवायचा असतो, कारण कधी पाऊस, वारा आणि मध्येच लाईट जाईल हे सांगता येत नाही. त्यातही चुलीवर बनवायचा असेल तर दिवस जाण्याअगोदरच बनवून घ्यावा लागतो. तर इथे नवरोबाने मस्त अशा बाजारातून चवळीच्या शेंगा आणल्या होत्या. म्हटलं चला याची मस्त अशी रस्सा भाजी बनवूया. त्यासाठी आधी शेंगा छान निवडून घेतला, नंतर धुवून घेतल्या. नंतर कढईमध्ये तेल घालून हळद, मीठ घातलं आणि शेंगा छान पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतल्या. नंतर पाट्यावरती भाजलेले शेंगदाणे, भाजलेली हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. त्यावरती थोडंसं पाणी घालून याचं छान वाटण बनवून घेतलं. नंतर कढईमध्ये तेल घालून तयार वाटण घातलं. त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. नंतर त्यामध्ये शिजलेल्या शेंगा घातल्या. सोबतच ह्यासुद्धा परतून घेतल्या. नंतर गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि एक उकळी आणून यामध्ये छान बारीक कापलेली कोथिंबीर घातली. सोबत मस्त अशा गरमागरम भाकरी थापल्या. तर मस्त रात्रीचं जेवण बनवून तयार आहे. तुम्ही पण असं जेवण बनवा, खा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.